सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण जीवनगाथा या सदरा अंतर्गत श्री संत जयराम बाबा यांच्याविषयी माहिती ऐकणार आहोत. श्री संत जयराम बाबा यांचे वडील रानोजी रेवाळे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात सुलतानपुऱ्यात राहत होते. इसवी सन 1866च्या वैशाख महिन्यात श्रीबाबांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव बायजाबाई असे होते. घरची गरिबी असल्यामुळे रेवाळे कुटुंब सुरजी अंजनगावला आले. तेथे प्राथमिक शाळेत श्रीबाबा शिकू लागले. परंतु पुस्तके व फीसाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे बाबांना बालवयात शाळा सोडावी लागली. बाबांची अंगकाठी लहानपणापासूनच मजबूत होती. त्यांनी कुस्त्या खेळून आपले शरीर कमावलेले होते. बाबांच्या वयाच्या 14व्या वर्षी रेवाळे कुटुंब अंजनगाव सोडून अकोला जिल्ह्यातील पातूर जवळील विवरे या गावी आले. तेथे मोलमजुरी करून त्यांनी काळ कंठला. श्रीबाबांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. तरी त्यांनी अभंग वाङ्मयाचा अभ्यास कसून केला. पोथी ऐकण्याची आवड असल्यामुळे पांडव प्रताप, रामायण, काशीखंड इत्यादी ग्रंथातील गोष्टी त्यांनी केवळ श्रवणाने आत्मसात केल्या. त्यांचे लग्न वयाच्या 20व्या वर्षी जनाबाईशी झाले. त्यांना तुकाराम व नामदेव नावाची 2 अपत्ये झाली. लग्न त्यांना भाग्याचे लाभले. लाथ मारीन तेथे पाणी काढीन अशा आत्मविश्वासाने त्यांनी आरंभी मोलमजुरी करून पुढे पिढीजात तागाचा धंदा सुरू केला. तागाचा धंदा करणाऱ्यांना भामटी असे म्हणतात. या धंद्यात श्रीबाबांनी खूप कमाई करून घर बांधून शेती विकत घेतली. गजानन महाराजांचा प्रसाद. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे श्रीबाबा गृहस्थी जीवन जगू लागले. इसवी सन 1910च्या सुमारास एके दिवशी श्रीबाबांनी आपली तागाची गाडी घेऊन अकोल्याला प्रयाण केले. कर्मधर्म संयोगाने त्याच दिवशी शेगावचे सुप्रसिद्ध श्री गजानन महाराज खटाऊ नावाच्या एका धनिकाच्या बंगल्यावर उतरले होते. या विदेही पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून श्रीबाबा बाजारातून बंगल्यावर आले. त्यावेळी गजानन महाराजांच्या कुत्र्याने श्रीबाबांना अडविण्याचा प्रयत्न केला. ते पाहून श्री गजानन महाराजांनी आपले कुत्रे आवरले. त्यामुळे श्रीबाबा या विदेही पुरुषाचे दर्शन त्यांचे जवळ बसून घेऊ शकले. श्री गजानन महाराजांचे सेवक श्री भास्करराव पाटील यांनी श्री गजानन महाराजांना भोजनाचे ताट आणले. महाराजांनी थोडे तोंड उष्टे करून श्रीबाबांना उच्छिष्टाचे भोजन घातले. तो श्रीबाबांना मिळालेला गुरुप्रसाद होय. यावेळपासून श्रीबाबांच्या वृत्तीत पालट झाला. त्यांना एकांतवास अधिक आवडू लागला. ते पुनश्च श्री गजानन महाराजांच्या भेटीला शेगावला गेले. पुढे काही दिवसानंतर त्यांचे पहिले कुटुंब व वडील वारले. घरात फक्त 2 मुले व आई एवढीच माणसे राहिली. त्यांचे मन संसारात रमेना. पण एका सत्पुरुषाच्या आज्ञेने त्यांनी पुनश्च विवाह केला. आज अमरावतीस ज्ञानदेव आश्रमात हयात असलेली जनाबाई उर्फ द्रौपदीबाई हीच त्यांची द्वितीय पत्नी होय. द्वितीय विवाहोत्तर घरातील सापत्न भाव वाढत गेल्यामुळे वैतागून श्रीबाबा चिखलगावजवळच्या डोंगरात विहार करू लागले. याच काळात त्यांनी ज्ञानेश्वरीचे पारायण व ध्यानधारणेचा अभ्यास केला. तेथून लवकरच श्रीबाबा अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील मुक्तागिरी येथे आले. तेथे उभयता पती-पत्नींनी झाडाचा पाला व कंदमुळे खाऊन आपली भूक भागविली. पुढे ते करजगावच्या जंगलात आले. आसपासच्या भक्तांची भाऊगर्दी व्हायला लागली. महाराजांना वारकरी खोलटाळ वाजवण्याचा नाद होता. लोक त्यांची कथा-कीर्तने करवीत. 1945 सालची गोष्ट. अमरावती नजीक नया अकोला नावाचे एक गाव आहे. तेथे चातुर्मास उत्सव चालू होता. त्यानिमित्त महाराजांना कथा-कीर्तन करण्याचे आमंत्रण आले. त्यांच्या वऱ्हाडी वाणीतील कथा-कीर्तनाची कीर्ती परिसरात पसरली. परिणामतः अमरावतीकर कथाकारांनी त्यांना अमरावतीस प्रथमच आणले. तेथील एकविरा देवी व नारायणाच्या मंदिरात 1 महिनाभर त्यांची ज्ञानेश्वरी व वाक्यवृत्तीवरील विवेचन प्रवचने सर्वतोमुखी झाली. त्यांच्या आध्यात्मिक अनुभवामुळे
त्यांच्या वऱ्हाडी वाणीने विद्वानांनाही वेड लावले. स्वातंत्र्योत्तर काळात प्राचार्य सोनोपंत दांडेकरांची ज्ञानेश्वरी प्रवचने अमरावतीस आयोजित करण्यात आली होती. महाराज मधून त्यांच्या प्रवचनास जाऊन त्यांच्या प्रतिपाद्य ओवीच्या आध्यात्मिक अंतरंगात शिरून स्वतःशीच टीकाटिप्पणीही करीत. दांडेकरांनी नम्रतेने त्यांच्याकडे जाऊन त्याची दखलही घेतली. असा आगळा आध्यात्मिक अधिकार होता या वऱ्हाडी बाबाचा. स्वातंत्र्याच्या उषःकाली अमरावतीहून आळंदीस येऊन चातुर्मास करून महाराजांनी 1-2 महिने मुंबईसही मुक्काम केला. मुंबईकरांनाही त्यांच्या वऱ्हाडी वाणीने वेड लावले. मुंबापुरीहून अंबापुरीस परतल्यानंतर अमरावती शहराबाहेर स्मशानासमोरील शेतात त्यांनी आपला आश्रम थाटला. कष्टाची कास्तकारी कामे करून त्यांनी टुमदार शेत विकत घेतले. तेथे त्यांनी ज्ञानदेवाश्रम बांधला. ज्ञानदेवाच्या पुण्यस्मरणार्थ प्रतिवर्षी उत्सव सुरू केला. आश्रम आजही आहे. तेथे महाराजांच्या मूर्तीचे शिल्प आहे. आळंदीस असताना आपली ओळख न देता ते सुप्रसिद्ध साखरे महाराजांच्या आश्रमातील शेतीची कामे करू लागले. त्यावेळी श्री मोडक मठाधिपती होते. आश्रमात ज्ञानेश्वरीचे पठण पाठण चाले. बुद्धिमान लोक चर्चा करून अर्थनिश्चिती करीत. महाराज मुकाट्याने ती ऐकत असत. एकदा ओम या पदावर भवती न भवती झाली. आंतरिक अर्थनिष्पत्तीच्या दृष्टीने उहापोह झाला. श्रीबाबांना राहवले नाही. त्यांनी तात्काळ अर्थबोध केला. या वेड्या-वाकड्या वऱ्हाडी बाबाची वाणी अंतरंगात शिरून ओमचे गुह्य उकलत गेली. मठाधिपती मोडकासहित सारेच चपापले. मोडकांनी मन मोठे करून महाराजांना आपल्या विद्वज्जन पुनीत व्यासपीठावर बसविले. परिणामतः 1 महिनाभर हा मराठमोळा वऱ्हाडी बाबा आपल्या अधिकारवाणीने ज्ञानेश्वराचे गुह्य प्रगट बोलू लागला. वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. 1948 सालची गोष्ट. जानेवारी महिना होता तो. वर्धा जिल्ह्यात देवळीला श्रीबाबांचे कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी श्रीबाबा आपल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ अनुयायासह आगगाडीने प्रथम पुलगावला आले. वेळ सकाळची होती. पुढचा प्रवास पायटांगीचा. वाटेत आडवा आला नाला. महाराज वायदा पटविण्यासाठी नाल्याच्या काठी आले. तोच काही दुश्चिन्हे दिसू लागून महाराज मोठ्याने ओरडले. शेजारील शिष्यवरांना याचा काहीच बोध झाला नाही. दुपारी देवळीतील देवळात प्रभावी प्रवचन झाले. संकेताप्रमाणे सायंकाळी 5 नंतर महात्मा गांधी पंचतत्वात विलीन झाल्याची आकाशवाणी झाली. सारा समाज हळहळला. या दुःखद घटनेची नांदी म्हणजे महाराजांची सकाळची आर्तअवस्था होती, असे आता शिष्यवरांना उमगले. महाराजांच्या दिव्य दृष्टीला दूरचे दिसत होते. अशा अनेक अनुभवी आख्यायिका आहेत. अगदी अलीकडे अमरावती आश्रमात आश्रितांनी 300 जणांचा पुरणपोळीचा बेत केला. त्याचा बोलबोला होताच अनाहूत भोजन माऊंची भाऊगर्दी झाली. भक्तगण भग्नचित्त झाले. त्यांनी आपली असहाय्यता श्रीबाबांना सांगितली. श्रीबाबांनी आपले योग सामर्थ्य पणास लावले. त्यांनी साऱ्या स्वयंपाकास आपल्या सिद्ध हस्ताचा स्पर्श केला. पुरणपोळ्यांच्या पत्रावळीवर पंक्ती बसल्या. अन्नपूर्णा मायेने सत्व राखले. सायंकाळी आकाश ढगाळून कडाडले. श्रीबाबांनी पूर्वसूचना देताच सारे पळाले. पाणी पडण्यापूर्वीच पंक्ती पांगल्या. पूर्ण ब्रह्म अन्न पुरून उरले. नदी नाले एक झाले. जगात पिशाच अंतरी शहाणा, असा बाबांचा बाणा प्रसंगीच ते प्रगट होत. असे होते आपले आवडते जयराम बाबा. जयरामांना आराम माहीत नव्हता. ते जयवंत झाले, यशवंत झाले. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी देवीच्या देवळात वर्षानुवर्षे ज्ञानेश्वरी प्रवचनाचा परिपाठ ठेवला. तेथे 12ही महिने दर एकादशीला ते वारकरी टाळ मृदुंगाच्या साथीत कीर्तने करीत. श्रीबाबांच्या कीर्तन प्रवचनांची किरणे पूर्वीच प्रकाशित झाली आहेत. महाराजांच्या एका प्रवचनाच्या ध्वनिमुद्रित आवाजही आज उपलब्ध आहे. 1965च्या 22 जुलैला त्यांचे अखेरचे प्रवचन एकविरे पुढे झाले. उदयीक आम्ही आपल्या गावी जाणार असे जाहीर करून त्यांनी आषाढ वैद्य नवमीला शुक्रवारी पंचतत्व उषःकाली परलोकी प्रयाण केले. कर्तृत्व झाले सफल, जीवितही झाले सफल, शतायुर्वे पुरुष जीवेत शरदम शत.
हे श्रुतिवचन त्यांनी सार्थ केले. विवऱ्याला त्यांचे 2 वारकरी पुत्र असून एक त्यात MBBS डॉक्टर आहे. श्री संत जयराम बाबा की जय. समर्थ लहानूजी महाराज की जय.